ज्या दिवशी या झाडांवरती 1834 फुल्या मारल्या जातात आणि नाशिककर जेव्हा आवाज व्यक्त करतात तेव्हा नाशिककर गोंधळ निर्माण करत आहेत, काही पर्यावरणवादी गैरसमज पसरवत आहेत। जेव्हा अशा प्रकारच्या अनाबता आमच्याबद्दल केल्या जातात तेव्हा मला शोक वाटतो। या संपूर्ण गोंधळामध्ये तपोवनाचं नाव ज्या पद्धतीने या महाराष्ट्रामध्ये, राज्यामध्ये, देशामध्ये, परदेशामध्ये गाजतंय, तरी देखील नाशिक महानगरपालिका 4 किलोमीटरवरून तपोवनात यायला तयार नाही। त्यांच्या या कृतीचा मला शोक वाटतो। आणि आज या ठिकाणी जेवण करत असताना देखील पाणी पिताना नाशिक महानगरपालिका आयुक्तांची आठवण येते आणि ते अजूनही या ठिकाणी येत नाही, त्यांचा शोक वाटतो। आता शोक वाटून 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 डोळ्यातले अश्रू संपत आलेले आहेत, अंगातलं पाणी संपत आलेलं आहे, परंतु देखील त्यांच्या जाणीवा जिवंत होत नाहीये। म्हणून शोक तरी किती करावा हा एक शोक वाटतो। त्यामुळे शोक करून काही होत नसतं। आता उठाव केला पाहिजे, प्रत्येकाने जाणीवा जिवंत केल्या पाहिजे आणि नाशिककर आता एकवटले पाहिजे। 30 लाख लोकसंख्येच्या शहरामध्ये 3000 लोक जेव्हा उपस्थित होतात तेव्हा देखील शोक वाटतो। शोक व्यक्त करून नाशिक जर एकत्र येणार नसतील तर नाशिककरांविषयी काय बोलायचं। आणि नाशिककर नाम घेऊन पुढे जाताना देखील रामाच्या झाडांना जर कोणी वाचवायला येत नसेल तर शोक वाटतो। त्यामुळे हा शोक फक्त शोकच वाटत राहील, कृती काही होणार नाही। त्यामुळे नाशिककरांना मी आवाहन करतो की पुढे आपल्याला हे झाडं गेल्यानंतर शोक वाटायला नको, म्हणून तुम्ही सगळे एकत्र व्हा। धन्यवाद।